ज्यामध्ये दोघांना पण आवडतं. आता मी जाते स्विमिंग. आता आम्ही गुडीची बुक घ्यायला आलोय तिथं. बघू आता कशी कशी भेटते ती बुक. सगळे भेटते ते आणि व्यवस्थित भेटते ते. आता लगेच बुक्स बघ भेटते ती कशी म्हणली 1 मिनिटात सगळं आणून देत. तुला काय पाहिजे ते लगेच मिळत. आता सॅक पण बघ आता 1 मिनिटात येते. आणि गाईज इथं सगळे बुक्स मिळणार आहेत आणि सगळं मिळणार आहे जे की स्टडीसाठी लागणार आहे. आणि आता गुड्डू इथं थांबणार आहे. गुड्डू खुश आहे तू? करमणार तुला? हॅपी हॅपी हॅपी. कलर ड्रेस तरी पण व्हिडिओ गाईज काका गाडी घेऊन आले तर आता सामान सगळं गाडीतच आहे ना. मग आता हॉस्टेल मागच्या साईडला आहे. आपल्याला तिकडे जायला लागणार आहे मागच्या बाजूला. सामान काढून ठेवायचं आहे. पहिल्यांदाच आता हॉस्टेलला आले ना म्हणून सगळं सामान. गुडू काय काय आणलं? किती बॅग्स आहेत? 2 बॅग्स आहेत. जस्ट 2 बॅग्स. म्हणजे मोठी आहे ती दुसरी गोष्ट. गुडू खरं सांग करमणार काय तुला? करमते काय सील करायचं. मावशीला वाईट वाटणार आहे सगळ्यात जास्त मला माहिती. मी आधी सारखी रडत बसलेली. मावशी इमोशनल आहे. मावशीला आज गुड्डू तुझी आठवण येणार. मम्मी 1000 टाइम्स रडले. मावशी रडले तू खरं? तुम्ही मला ही पकडून इमोशनल करता. आधी खुश होणार ले. आधी खुश होणार ना. रडायचं नाही. रडायचं नाही. आता तर हसायचं. आता थोड्या वेळानं रडते. आता हसते पण जाताना रडते. मावशीला वाईट वाटणार आहे. खरंच मावशीला वाईट. काकाला वाटणार आहे पण सगळ्यात जास्त मावशीला वाईट वाटणार आहे मला माहिती. मावशी गाडीतनं जाताना रडणार आहे मला माहिती आहे आता. काकाची लाडकी आहे. सगळ्यांची लाडकी आहे आमची गुड्डू. गुड्डू काय टेन्शन घेऊ नको मी आहे इथं. काय प्रॉब्लेम असली तर मी लगेच येऊ शकतो इथं. मावशी 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 इकडे बघ की इथं स्विमिंग पूल आहे. आता सगळं तू बघणार हळूहळू. आणि तिथं पुढे ग्राउंड आहे. त्या तिथं इथून पुढे गेलं ना तिथं ग्राउंड आहे. ते ग्राउंड वर जाऊ देते ते आहे ना. रोहन आता ग्राउंड वरून चालय. बस बस. एक 35 लाख रुपये. की मावस बहीण आहे ते आले केरळवरून खास आणि तिचं ऍडमिशन आता इथं घेतलंय. आणि आम्ही लय खुश आहे कारण की आता गुड्डू पण असणार आहे इथं. आणि ही माझी मावशी आहे आणि माझं काका आहेत. आणि आधी ये की का लाजायला लागलाय. आणि गाईज ही माझा मावस भाऊ आणि ही माझी मावस बहीण आहे. आणि गुड्डू आता गाईज इथून पुढे संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्येच राहणार आहे नीटसाठी म्हणून खूप खुश आहे. गुड्डू करमणार काय तुला? काय अडचण आली तर गुड्डू फक्त मला सांग. छान आहे. इन्फ्रास्ट्रक्चर छान आहे. आणि मस्तपैकी आता गुड्डू पण ह्या युनिव्हर्सिटीमध्ये राहणार आहे. मग आता बुक्स घेण्यासाठी आलो. ॲडमिशन सगळं झालंय त्यासाठीच मग आजपासून व्हिडिओ काढलं नाही म्हणलं पहिल्यांदा प्रोसेस होत्या. आता प्रोसेस झाली सगळी. तर बुक्स घेऊन रूममध्ये शिफ्ट होणार आहे.
रूममेट कोण आहे ती बघण्यासाठी एक्सायटेड आहे काय? हो. आणि मी खूप नर्वस आहे. नर्वस होती त्याला मराठी एवढं जमत नाही. हा, मराठीमध्ये थोडी प्रॉब्लेम होते तरी समजते हे सगळं मराठी. समजते. मल्याळम एकदम छान येते. इंग्लिश मल्याळम गाईज, इंग्लिश तर मी मराठी कसं बोलतो तसं बोलते इंग्लिश. आणि मला तर मल्याळम काहीच समजत नाही. ही बघ गुड्डू, तुझं कॉलेजचा हॉस्टेल आहे इथं गुड्डूचं. गाईज इथं गुड्डूचं हॉस्टेल आहे आणि तिकडच्या साईडला असणार आहे मागच्या बाजूला. गाईज ही गुड्डूचं हॉस्टेल आहे आमच्या आणि रोहनचं त्या साईडला आहे आणि ही गुड्डूचं हॉस्टेल आहे. चला आता सामान काढूया. आणि पण आम्हाला अलाउड नाही रूमवर जायला, फक्त मावशीच जाऊ शकते. होय मावशी, आम्ही गर्ल्स हॉस्टेलमध्ये येऊ शकत नाही ना. लय स्ट्रिक्ट आहे इथं गाईज, आम्ही तर अजिबात जाऊ शकत नाही. आता मावशी आणि गुड्डूच जाणार. सामान न्यायला कोणतरी येणार काय? होय मावशी, सामान न्यायला कोणतरी येणार काय? आपणच नाहीच येतील, कोणतरी लेडीज येतील की. गाईज आता सामान काढायचं सुरू आहे. गाईज आता आम्ही गुड्डूच्या मेस मध्ये आलोय आणि गुड्डूनं जेवण घेतलं नाही. गुड्डू खाऊन आले म्हणते आता. चला मग आम्ही जेवतो आणि सगळेजण जेवून गेले ते, आता लेट झालाय ना म्हणून. गुड्डूचं सामान सगळं काढायला लागलेत आता. गुड्डूला सोडून जाणार आहेत. गुड्डू तुला सोडून जाणार आहेत आता सगळेजण. आता हळूहळू इमोशनल होते बघा आणि परत न रडणार. आधी केक गाईज स्विमिंग करे पाठवत होती का? मी स्टार्ट करतो परत ना. मला प्रॅक्टिस आहे. मावशी थकली, गुड्डू पण थकले, पण आता गुड्डूला सवय लागते. इथं वॉकिंग करायला लागते ना, म्हणून सगळी मेंटेन येते. मेंटेन. गुड्डू तर एवढी काटकुळे आहे मावशी, अजून किती काटकुळे होणार आहे आता? नाही खायचं, सांगेला खायचं प्यायचं निवांत राहायचं. तिला सांगितलं खाऊन खाऊन मोठं व्हायचं. झाली पाहिजे. खाऊन खाऊन मोठं व्हायचं. आणि मस्त आहे अरे तुमचं इथं कॉलेज, छान आहे. मस्त आहे, मस्त चांगलं आहे. मी चाललो आता माझ्या 2 आणि जेवण पण छान आहे. आम्ही खाऊन बघितलं, जेवण पण मस्त आहे. आणि इथं सगळी चांगली आहे, मुली पण अभ्यास करत बसलेत. तुमच्या तिकडे स्ट्रिक्ट नसेल, इथे ह्यांना स्ट्रिक्ट आहे. हा, इथे स्ट्रिक्ट आहे गाईज, भरपूर स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्टनेस मावशीला आवडते म्हणून तर इथं टाकलंय गुड्डूला. आधीला निवांत काम आहे, मम्मी पप्पा उशी राहणार आहे. आता गुड्डू थोडीशी साईडला होणार आहे. साईडला कुटुंब मावशीला नाही रे, काकाला पण लय स्ट्रिक्ट आवडतं ना. काकाला स्ट्रिक्ट आवडतं, म्हणजे आम्हाला दोघांना पण आवडतं. आता मी जाते स्विमिंग करायला. स्विमिंग करायला इथं स्विमिंग पूल दिसलं म्हणून, पण असं जाऊ देत नाहीत. असं त्याचं काहीतरी असेल, आम्हाला तर जाऊ देत नाहीत कधी. ह्यांना बघू की परमिशन असेल काय नाही. तो असं का लागले आता? रडायचं म्हणून थोड्या वेळानंतर रडायचंय म्हणते, सोडून जाताना म्हणून आता हसायला लागले. तुझं भारी काम आहे मावशीचं, भारी काम आहे बरं काय. मग हास आता, बंद कर. हास आता. अरे बंद कर, हास बाबा. किती 5 किलोमीटर चालायला लागतंय. तुझं युनिव्हर्सिटी कुठे आहे? तिथे पर्यंत नाही ना तुला जायला. मोकळा सोडलाय की तुला 1 तास? मोकळा सोडलाय. मला कुठे पण जायचं का? त्याला काय म्हणजे आता 1 तास काय विचारायची गरज नाही. तू ना
माझ्या काय तू तर रडते ग मम्मी. नेक्स्ट महिन्यात येणारच आहे. माझ्या पाया पण थोडा आशीर्वाद देतो. तुझे पाय माझ्या पाय पड धर. पाया पण येतो म्हणजे तुझे पाय पप्पाचा आधी पाठवते ते थांब. असं दिसेल. गाईज आता आम्ही गर्ल्स हॉस्टेल पाशी आलोय आणि आता आम्हाला अलाउड नाही म्हणून आम्ही इथेच थांबलोय बाहेर आणि गुड्डू चालले आता. मीच आत चालली आणि ही बाहेर चालली. देन बाय. मी आता आता कधी मी पण इथेच येणार. असणार आहे म्हणून तुम्ही सारखं मला बघू शकता ब्लॉग मध्ये. मी येणार भेटायला परत ना आठवड्यानंतर. ब्रो आहे माझा सारखा येणार की ब्रो आहे ना ब्रो. चला बाय बाय गाईज. बाय 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 गुड्डू. रड्या करते.